नमस्कार. आज आपण एका अशा महान परंपरेची गोष्ट ऐकणार आहोत जी काळाच्या पडद्याआड गेली. ही गोष्ट आहे एका अशा संस्थेची जिचं नाव होतं लोहमठ. चला, तिच्या हरवलेल्या इतिहासाच्या पाऊलखुणा शोधूया. आणि आपल्यासमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे. विचार करा, 1000 वर्षांपेक्षा जास्त काळ टिकलेली एक गौरवशाली परंपरा 20व्या शतकाच्या सुरुवातीला अचानक अशी संपली कशी? याच्यामागे नक्की काय घडलं असेल? चला, या रहस्याच्या मुळाशी जाऊया. ही परंपरा किती मोठी होती हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी त्या मठाच्या सुवर्ण काळात डोकावून पाहावं लागेल. पाहूया तरी, काय होता तो गौरवशाली इतिहास आणि त्याचं नेमकं महत्त्व काय होतं? ही टाईमलाईन बघा. अक्षरशः हजारो वर्षांचा प्रवास आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. म्हणजे शके 700 मध्ये स्थापना झाली आणि तिथून थेट 20व्या शतकापर्यंत हा मठ एका दीपस्तंभासारखा खंबीरपणे उभा होता. 66 हा फक्त एक आकडा नाहीये. हा आकडा आहे त्या मठाच्या अखंड गुरुशिष्य परंपरेचा. तब्बल 66 स्वामींनी एकापाठोपाठ एक पिढ्यानपिढ्या या समाजाला आध्यात्मिक दिशा दाखवलीय. विचार करा, ही परंपरा कधीच खंडित झाली नव्हती. यावरूनच या मठाचं भौगोलिक आणि सांस्कृतिक महत्त्व आपल्या लक्षात येतं. हे काही फक्त एक मंदिर नव्हतं, तर गोवा आणि कर्नाटकातल्या संपूर्ण विश्वकर्मा समाजासाठी हे सर्वोच्च आध्यात्मिक पीठ होतं, त्यांच्या ओळखीचा एक अविभाज्य भाग. आता आपण जरा ह्या परंपरेच्या काही रहस्यांकडे वळूया. म्हणजे ह्या मठाच्या नावात, त्यांच्या पदव्यांमध्ये आणि त्यांच्या प्रथांमध्ये काय दडलंय ते पाहूया. कारण याच संकेतांमधून आपल्याला ह्या परंपरेची खरी अद्वितीय ओळख पटणार आहे. यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे नावामागचा गैरसमज. अनेकांना वाटतं की लोहमठ हे नाव लोहार या शब्दावरून आलं असेल, पण तसं अजिबात नाहीये. एका पवित्र शिल्पशास्त्र ग्रंथानुसार मूळ मठ हा लोहमय होता, म्हणजे लोखंडाचा बनलेला होता. ही परंपरा थेट विश्वकर्माच्या ज्येष्ठ पुत्रापर्यंत जाऊन पोचते. इथे खूप महत्त्वाचा ऐतिहासिक फरक लक्षात घ्यायला हवा. लोहमठाचे स्वामी नाथ ही पदवी वापरायचे, पण तिचा प्रसिद्ध नाथपंथाशी काहीही संबंध नव्हता. उलट ही पदवी नाथपंथाच्या उदयाच्या कित्येक शतका आधीपासून वापरात होती आणि तिचा उगम थेट प्राचीन शैव परंपरेशी जोडलेला आहे. आणि आता आणखी एक कोडं, मठाची प्रमुख देवता नेमकी कोण होती? कारण ऐतिहासिक कागदपत्र एका देवतेकडे बोट दाखवतात, पण मठातले पुरावे मात्र काहीतरी वेगळीच कहाणी सांगतात. पुरावे अगदी स्पष्ट आहेत. जरी कागदपत्रांमध्ये कालिकादेवीचा उल्लेख असला तरी प्रत्यक्ष मठात पांडुरंगाची मूर्ती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मडगावमधल्या त्यांच्या मुख्य शाखेला तर पांडुरंग देवस्थान म्हणूनच ओळखले जायचं. यावरून हे जवळजवळ स्पष्ट होतं की मुख्य उपासना पांडुरंगाचीच होती. आता आपण जाऊया 16व्या शतकात. एक असा काळ जेव्हा मठाच्या अधिकारांनाच थेट आवाहन दिलं गेलं. आणि हा संघर्ष साधासुधा नव्हता. तो पोचला होता थेट दक्षिण भारतातल्या सर्वात शक्तिशाली साम्राज्यांपैकी एक असलेल्या विजयनगरच्या राजदरबारात. तर झालं असं की एका प्रतिस्पर्धी गटाने मठाच्या धार्मिक अधिकारांवरच प्रश्नचिन्ह उभं केलं. हा फक्त काही हक्कांचा वाद नव्हता, तर इथे मठाचं अस्तित्व आणि त्याची ओळखच धोक्यात आली होती. ही कायदेशीर लढाई अत्यंत पद्धतशीरपणे लढली गेली. हे विशेष. राजा राम रॉय यांनी दोन्ही बाजूंचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं. पण ते एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी थेट शृंगेरीच्या शंकराचार्यांचा सल्ला घेतला आणि मगच सर्व धर्मग्रंथांचा अभ्यास करून अंतिम निकाल दिला. आणि हा विजय खरंच खूप मोठा होता. फक्त मठाचे हक्कच मान्य झाले नाहीत, तर स्वामींना तब्बल 36 राजेशाही सन्मान मिळाले. आणि त्यावर कडी म्हणजे शंकराचार्यांनी एक असा आदेश दिला की भविष्यात कोणीही या निर्णयाला आव्हान देण्याची हिंमतच करणार नाही. पण मग प्रश्न तोच उरतो, जर मठ इतका शक्तिशाली होता, त्याला राजाश्रय होता, शंकराचार्यांचा आशीर्वाद होता, तर मग काही शतकांनंतर त्याची 1000 वर्षांची परंपरा अशी अचानक कशी कोसळली? असं काय घडलं असेल? या पतनामामागे खरं तर 3 प्रमुख कारणं होती. 1. समाजाकडून जो आर्थिक आधार मिळायचा तो पूर्णपणे तुटला. 2. स्वामी आणि समाजामध्येच मोठे अंतर्गत मतभेद निर्माण झाले. आणि 3. मडगावसारखी एक अतिशय महत्त्वाची शाखा उद्ध्वस्त झाली. या तिन्ही आघातांनी मिळून मठाचा पायाच खिळखिळा करून टाकला. ही शोकांतिका फक्त एका संस्थेची नाही, ती एका व्यक्तीचीही आहे. विचार करून बघा. एकेकाळी जो संपूर्ण समाजाचा आध्यात्मिक गुरु होता, त्या स्वामी पद्मनाभाचार्यांना मठ सोडून
पोटाची खळगी भरण्यासाठी मजुरी करावी लागली आणि त्यातच त्यांचं निधन झालं. यावरून त्या परिस्थितीच्या भीषणतेची कल्पना येते. मूळ स्रोतातलं हे वाक्य या घटनेचं गांभीर्य सांगतं. ही घटना संपूर्ण विश्वकर्मा ब्राह्मण समाजाच्या इतिहासातील एक अत्यंत वेदनादायी अध्याय म्हणून ओळखली जाते. याचा समाजावर खूप खोलवर परिणाम झाला. तर मग या मोठ्या पतनानंतर काय झालं? त्या महान संस्थेचा आज नेमका कोणता वारसा शिल्लक आहे? चला तेही पाहूया. आणि हे आहेत त्या पतनाचे परिणाम. गुरुपरंपरा पुन्हा सुरू करण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण ते अयशस्वी ठरले. मठाच्या जमिनी गेल्या, मडगावची शाखा पाडली गेली. आज मठाची वास्तू उभी आहे, पण तिथली जिवंत आध्यात्मिक परंपरा ती मात्र पूर्णपणे संपली आहे. आणि शेवटी एक प्रश्न उरतो, जो आपल्या सगळ्यांसाठी आहे. जेव्हा एखादी हजारो वर्षांची परंपरा अशी तुटते, तेव्हा तिला पुन्हा जोडण्याची जबाबदारी नक्की कोणाची असते? हा इतिहास आपल्याला आपल्या सांस्कृतिक वारशाबद्दल आणि तो जपण्याच्या आपल्या जबाबदारीबद्दल विचार करायला लावतो, नाही का?